महापालिकेच्या निवडणुकीत काही उमेदवार असे आहेत की ज्यांची संपत्ती ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल। गेल्या निवडणुकांपासून ते या निवडणुकांपर्यंत त्यांच्या कामात वाढ झाली असो की नसो, पण त्यांच्या संपत्तीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे। कोण आहेत हे मालामाल उमेदवार, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकरांसाठी रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य हे प्रश्न वर्षानुवर्ष जैसे थे, पण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची मालमत्ता मात्र आकाशाला भिडली आहे। गेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या मालमत्तेमध्ये 2 निवडणुकींदरम्यान मोठी वाढ झाली आहे। तसंच पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांकडेही कोट्यवधींची मालमत्ता आणि लाखोंच्या गाड्या असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात उमेदवारांची आधीच्या निवडणुकीत असणारी मालमत्ता आणि आत्ताच्या निवडणुकीत असलेली मालमत्ता। उत्तर मुंबईत काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांच्याकडे 2017 मध्ये अवघी 17 लाख रुपयांची मालमत्ता होती आणि आज हीच मालमत्ता थेट 4,27,00,000 इतकी आहे। तर यामध्ये 23 लाख रुपयांचं सोनं आहे। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांच्याकडे 2017 मध्ये 25 लाख रुपयांची मालमत्ता होती आणि आज थेट हीच मालमत्ता 5,15,00,000 इतकी आहे। यामध्ये 85 लाख रुपयांचं सोनं आणि 40 लाखांची नवी गाडी आहे। तर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे 2017 मध्ये 1,61,00,000 इतकी मालमत्ता होती। तर आज थेट हीच मालमत्ता 5,26,00,000 इतकी आहे आणि यामध्ये 57 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे। माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणारे समाधान सरवणकर यांच्याकडे 2017 मध्ये 9,43,00,000 रुपयांची मालमत्ता होती। तर आजच्या निवडणुकीत हीच मालमत्ता 46,59,00,000 रुपयांची इतकी आहे। यात 40,59,00,000 रुपयांची स्थावर आणि भरीव जंगम मालमत्ता आहे। माजी नगरसेवक आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि माजी आमदार यामिनी जाधव यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांच्याकडे 10,10,00,000 रुपयांची एकूण मालमत्ता होती आणि आता हीच मालमत्ता 14,57,00,000 इतकी आहे। तर गुंड आणि राजकारणी असणारे अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 3,38,00,000 रुपयांची मालमत्ता असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं। तर आज हीच मालमत्ता 7,26,00,000 इतकी आहे। माजी नगरसेवक आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मालमत्ता ही 2017 मध्ये 1,99,00,000 इतकी होती। तर आज हीच मालमत्ता 9,89,00,000 इतकी आहे आणि यामध्ये 4,16,00,000 रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तांचा समावेश आहे। भाजपचे शिवानंद शेट्टी यांच्याकडे 2012 मध्ये 60 लाख रुपयांची मालमत्ता होती। तर आज घडीला हीच मालमत्ता 9,38,00,000 इतकी आहे। तर अपक्ष प्रीती चोगले दांडेकर यांच्याकडे 2017 मध्ये 1,87,00,000 रुपयांची मालमत्ता होती आणि आज हीच मालमत्ता 11,33,00,000 इतकी आहे। त्यामुळे आता चित्र स्पष्ट आहे की मुंबईकरांच्या प्रश्नांना उत्तर नाही, पण लोकप्रतिनिधींच्या तिजोरी मात्र या भरभरून भरतायत। आता ही संपत्ती नेमकी कुठून आली आणि याचा जाब कोण विचारणार, हाच एक मोठा प्रश्न आहे।